नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र आणि बंगालमध्ये अनेक साम्य असली तरी काही मूलभूत फरकही आहे. महाराष्ट्रामध्ये वारंवार कर्जमाफी केली जाते. सकाळी भांडणारे राजकीय पक्ष, कुरघोडी करणारे राजकीय नेते, एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते संध्याकाळी किंवा नंतर कुठल्या तरी सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र भेटतात, एकत्र बसतात, एकमेकांचं कौतुक करतात आणि पुन्हा एकत्र येऊ शकतात. पण बंगालमध्ये असे सगळे सोपस्कार पार पाडले जात नाहीत. बंगालमध्ये कर्जमाफी होत नाही. कर्ज असतं ते मुद्दल आणि व्याजासकट परत केलं जातं. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये एका प्रकारे बंगालची सत्ता ज्यांच्या हातात होती असे अभिषेक बॅनर्जी यांना आज क्रिकेटरचं हेल्मेट घालून सोनापूर या गावात जावं लागलं, कारण ते तिकडे जात असताना सर्वत्र त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली. त्यांच्या शर्टाची बटणं तोडण्यात आली, शर्ट फाडण्याचा प्रकार झाला. शेवटी पोलिसांनी संरक्षण दिल्यामुळे त्यांचा जीव वाचला, अन्यथा काय झालं असतं सांगता येत नाही. पण त्यांना सर्वत्र काळे झेंडे दाखवण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांनी खूप मोठं अकांड तांडव केलं की आता मी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, आता मी उच्च न्यायालयात जाणार आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना इथे त्यांच्या जीवनाची सुरक्षितता, त्याची गॅरंटी नाही. ते एका कार्यकर्त्याला भेटायला जात होते. त्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना, त्या कार्यकर्त्याची निवडणुकांनंतरच्या हिंसाचारात हत्या झाली आणि त्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा सहभाग होता असे आरोप केले गेलेले. आणि त्या कार्यकर्त्याला भेटायला जात असताना म्हणजे निवडणुकांनंतर आज अभिषेक बॅनर्जी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा बाहेर पडले, लोकांच्यात मिसळण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांच्यावर हा हल्ला झाला. आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं कर्ज व्याजासकट फेडलं जाणार आहे. आपल्याला आठवत असेल 2021 साली विधानसभेच्या निवडणुकांनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो नंगा नाच केला, जो हिंसाचार केला, भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या, महिलांवर बलात्कार करण्यात आले, लोकांना गावं सोडून जायला भाग पाडण्यात आलं. जे खास करून उत्तर बंगालमध्ये होते लोक, त्यांना आसाममध्ये जाऊन शरण घ्यायला भाग पाडण्यात आलं. आणि तेव्हा भाजपच्या समर्थकांमध्येही एक संतापाची लाट उसळली होती की कुठे गेले अमित शहा, कुठे गेले मोदी, काय करत आहेत? निवडणुकात तर एवढा प्रचार केला होता, बंगालमध्ये 200 जागा जिंकू, बंगालला सुरक्षित बनवू, आणि निवडणुकांनंतर काय झालं? अशा प्रकारचे प्रश्न तेव्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना देखील विचारले गेले होते. कालांतराने या सगळ्या गोष्टी, त्यातल्या काही गोष्टी न्यायालयात गेल्या, न्यायालयाने त्याच्या चौकशीचे आदेश दिले, राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांची काही गोष्टींची दखल घेतली आणि निष्पक्ष चौकशी होण्याची त्याच्यासाठी मार्ग मोकळा झाला. पण असं असलं तरी तृणमूल काँग्रेसचा हिंसाचार बंगालच्या लोकांच्या मनात खोल घर करून गेला. लोकसभा निवडणुकीतही तृणमूल काँग्रेसला 2019पेक्षा 2024मध्ये चांगलं यश मिळालं आणि त्यामुळे सगळ्यांना वाटायला लागलं की आता काही भाजपचं खरं नाही, भाजप इथे बंगालमध्ये संघर्ष करू शकत नाही. कारण ज्या प्रकारचा हिंसाचार बंगालमध्ये होतो, हजारो लोक आत्तापर्यंत निवडणुकांच्या हिंसाचारात मारली गेलेली आहे. पण भाजपाने संघर्ष केला आणि नेत्रदीपक असा विजय मिळवला. विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका प्रकारे सगळ्यांनी आता निवडणुका संपलेत, पुढे जायचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन केलं. पण बंगालमधले भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रासारखे नाही आहेत. कारण महाराष्ट्रात कोणाविरुद्ध लढायचं हा प्रश्न पडतो, कारण ज्याच्याविरुद्ध लढायचं तोच उद्या भाजपात येऊन बसतो आणि नुसता बसतो नाही, तो मंत्री होतो, नेता होतो, लाडका होतो. म्हणजे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात अगदी यथेच्छ सुरू असतात आणि त्यामुळे कार्यकर्ते उगाच जास्त टेन्शन घेत नाही. कारण उगाच ज्याच्याविरुद्ध लढायचं त्याला कशाला दुखवायचं, कारण तो उद्याच्या भाजपाचा नेता असतो. आणि त्यामुळे
महाराष्ट्रातल्या लोकांना याचं खूप अप्रूप असतं. म्हणजे अजूनही आपल्याला आठवत असेल जितेंद्र आव्हाड, काय झालं? काही नाही झालं. आनंद करमुसेंना मारहाण झाली, काय झालं? काही झालं नाही, कारण राजकारणापलीकडची मैत्री आड येते. पण बंगालमध्ये अशा गोष्टी केल्या जात नाहीत. बंगाली लोक सगळा हिशोब ठेवतात आणि हा हिशोब फक्त अभिषेक बॅनर्जींना मारहाण करण्यापुरता किंवा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पळवून लावण्यापुरता मर्यादित नाही आहे. रायटर्स बिल्डिंग जी कम्युनिस्टांचं जे एक सरकारचा म्हणजे त्याचं सचिवालय होतं, ममता बॅनर्जींनी ते नबाना इथे नेलं. आता भाजप पुन्हा ते नबानामधून हलवून रायटर्स बिल्डिंगमध्ये नेणार आहे. फक्त रायटर्स बिल्डिंगचा रंग लाल होता, कम्युनिस्टांचा क्रांतीचा रंग लाल, आता त्याला भगव्या रंगात रंगवलं जाणार आहे. बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यावर केंद्र सरकारसोबत सहकार्य अधिक भक्कम झालेलं आहे. सीमेजवळचा जो सगळा भाग होता तिथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारला सुरक्षा यंत्रणांना मोठ्या प्रमाणावर जमिनी देण्यात आलेल्या आहेत. तिकडनं रस्ते आणि कुंपण आणि इतर प्रकारचं संरक्षणात्मक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. ममता बॅनर्जींच्या सरकारच्या अनेक योजना, ज्याच्यामध्ये प्रथम उद्दिष्ट हे अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करणं एवढंच होतं, त्या योजना बदलण्यात आलेल्या आहेत. काही योजना रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्याचा फोकस बदलण्यात आलेला आहे. आणखीन एक गोष्ट तिथे झालेली आहे ती म्हणजे बंगाल सरकार आता जे कट प्रॅक्टिस म्हणजे जी मुंबईतल्या लोकांना फुल हफ्ता वसुलीची जी सवय राजकारणामध्ये होती आणि ती मुंबईच्या मालकांनी इकडे लावली होती, तशीच सवय बंगालमध्ये होती. फक्त बंगालमध्ये त्याची परिस्थिती खूपच भयंकर होती. म्हणजे प्रत्येक सरकारी नोकरी असेल, सरकारी ठेका असेल, अगदी केबल टी व्ही, कुठल्याही साध्या साध्या गोष्टी घरात काम करायचं तरी सगळ्याला कट द्यावा लागायचा, टक्केवारी द्यावी लागायची. ती टक्केवारीची पद्धत रद्द करण्याचा निर्णय, उपटून काढण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. याच्याशिवाय जे शाळा कॉलेजमध्ये जे मार्क्सवाद्यांचं अतिक्रमण झालं होतं आणि तृणमूलची सत्ता आली तरी या गोष्टी कायम ठेवण्यात आल्या होत्या की तिथे हे सगळे कम्युनिस्ट डावे विचार, लांगुलचालन, इस्लामवादी विचार, स्टुडंट युनियन, त्याचं राजकारण, संप, हडताळ. कधी बंगालमध्ये आम्ही कुठे गेलो होतो, मेघालयला गेलो होतो आणि मेघालयमधनं परत जाताना मेघालयमधनं मणिपूरला गेलो. मणिपूरहून कलकत्त्याला परत जायचं होतं आणि तिकडे 5 तास होते. मेघालयमध्ये आम्हाला एक माणूस भेटला होता, तो कलकत्त्याचा होता आणि त्याच्याशी असंच आपण प्रवाशांशी चर्चा करतो आणि तो त्याशी की आम्ही कलकत्त्याला 5 तास आहेत, काय बघावं, म्हणजे एअरपोर्टवरनं पुन्हा रात्रीचं विमान होतं, काय बघावं. तर तो म्हणला की तुम्ही बघायला बघू शकता, पण माझा असा सल्ला आहे तुम्ही बाहेर पडू नका, कारण या कलकत्त्यामध्ये कधीही जुलूस निकलतो, म्हणजे कधीही मोर्चा निघतो, सगळं वाहतूक ठप्प होते आणि काही गोष्टी पोलीस सुरक्षा यंत्रणा काही ते करायला त्यांना काही पडलेली नसते आणि तुम्ही असे अडकलात तर तुमचं विमान चुकायचं, हा सल्ला त्यांनी दिला. तरी अर्थात आम्ही बाहेर पडलो. कलकत्ता, जुना कलकत्ता बघून झालं. मेट्रोचा भाग होतं, म्हणजे कलकत्ता विमानतळाला मेट्रोनी जोडणी काहीतरी 200-250 मीटरचं काम कितीतरी वर्ष चालू होतं. हे सगळं बदलण्यात आलं. म्हणजे असं नाही की नुसता तृणमूलचे जे गुंड होते त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात आलं, या गुंडांना संरक्षण देणारे अभिषेक बॅनर्जी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात आलं. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहेत. आता ते बदल यशस्वी होतात का, बंगाल पुन्हा एकदा त्या हिंसाचाराचा आणि ती जी एक मानसिकता आहे ती सरकार बदललं तरी पटकन बदलत नाही, त्या मानसिकतेत पुन्हा जातं, याचं उत्तर माझ्याकडे आत्ता नाही आहे. पण जो धडाका पहिल्या महिनाभरात दिसतो आहे ते बघता बंगाल पुन्हा एकदा सोने की चिडिया देशाची एक सगळ्यात समृद्ध प्रांत म्हणून त्याची ओळख होती, ती पुन्हा लिहिली जाईल असा मला विश्वास आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.